सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। कशा आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर इथे काठपदर साडीवरील ब्लाउज आहे हे, तर त्याची आपल्याला खूप सुंदर अशी बॅक डिझाइन बनवायचं आहे आणि हे संपूर्ण ब्लाउज कटिंग कसं करायचं आहे ते मी या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या ब्लाउजच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। तर हे ब्लाउज कसं कट केलेलं आहे आणि तसंच नवीन साडी होती, नवीन साडीमधील ब्लाउज पीस कसं कट करायचा आहे आणि सोबतच डिझाईनसाठी कपडा किती कट करायचा आहे ते सुद्धा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आणि हे ब्लाउज मी माझ्या रेडीमेड ब्लाउज पेपर कटिंग वरून कट केलेला आहे। तर याची मी आता उंची आणि रुंदी सांगते तुम्हाला। तर इथं उंची आहे ब्लाउजची 13.5 इंच, प्लस त्यामध्ये मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे 1 इंच, मिळून असं 14.5 इंच। त्यानंतर रुंदी बघूया। तर हे ब्लाउज आहे आपलं 38 साईजचा, 38चा चौथा भाग 9 इंच, 9.5 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला 2 इंच, एकूण रुंदी येते 11.5 इंच। त्यानंतर आपल्याला इथे मुंढा घ्यायचा आहे, मुंढा 6.5 इंच। इथे मी गोलाकार दिलेला नाही कारण हा ब्लाउज मी माझ्या रेडीमेड ब्लाउज कटिंग वरून कट केलेला आहे। पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे। मुंढाला गोलाकार देऊन घेतलेला आहे मी 1.5 इंचावरती। त्यानंतर गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि इथून गळा उंची घ्यायची आहे आपल्याला, जी काय आपल्या मापाची ब्लाउजची गळा उंची आहे तेवढी घ्यायची आहे। तर इथं गळा उंची आहे 9.5, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच, बरोबर 10 इंच अशा पद्धतीने गळा घेतलेला आहे। तर ज्यांचं ब्लाउज आहे ना त्यांना दोरी आवडत नाहीये गळ्याला, त्यामुळे हा पानगळा मी बिना दोरीचा करणार आहे। आणि मी साडीतील कपडा कट करून घेतलेला आहे, त्याची आपण खूप सुंदर गळ्याच्या साईडने पॅच डिझाइन बनवणार आहोत। जास्तही आपल्याला या डिझाईनचा गोंधळ नाही करायचा, खूप साधी सिंपल आणि सोबर अशी डिझाइन आहे। तर या गळ्याच्या साईड मी परत इथं 1.5 इंचावरती पूर्ण गळ्याच्या साईडने मी पॉइंट देते। तर हे जे आहे ना आता पॉइंट दिलेले त्या ठिकाणी आपल्याला पॅच तयार करायचा आहे, जो की आपण साडीतील कपडा घेतलेला आहे त्याचा। गुलाबी कलरचा ब्लाउज पीस आहे आणि त्याची साडी जी आहे पोपटी कलरची आहे। खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे। डिझाइन तर एवढी भारी दिसत आहे। शेवटी फायनल लुक पहा डिझाईनचा। तसं मार्क करून घेतलं आणि इथे एक छोटासा आपण पॅच तयार करणार आहोत आपण शिवते वेळेस। इथं कॅनव्हास घेतलेला आहे, डबल फोल्ड करायचं आपल्याला कॅनव्हासला आणि याला प्रेस करून घ्यायचं कॅनव्हासला। जर आपलं कॅनव्हास गोळा वगैरे झालं असेल तर त्याला आपल्याला प्रेस करून घ्यायची असते। तर इथं प्रेस करून घेतलेला आहे, डबल फोल्ड आहे। कॅनव्हास बरोबर गळ्याबरोबर ठेवायचा आहे आपल्याला आणि कॅनव्हासचा वरचा हा भाग आपल्याला काढायचा आहे, म्हणजे दुसऱ्या साईडने असं टाकायचं आहे। आणि आता गळा दिसतोय ना आपल्याला इथं कॅनव्हासच्या वरून, तसं आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग आपल्याला व्यवस्थित करायची आहे, म्हणजे खालून गळा वगैरे कसा आहे बघू आपल्याला मार्किंग करायचं। वरच्या साईडने जर दिसत नसेल तर तुम्ही व्यवस्थित मार्किंग करून घ्या। थोडंसं इकडे तिकडे झालं होतं म्हणून मी परत एकदा कॅनव्हास बरोबर ठेवलं आणि नंतर मार्किंग करून घेतली। असं जर झालं तर परत आपल्याला व्यवस्थित करून मार्किंग करायचंय। तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगेन। तर तुम्ही इथं पिनार लावून व्यवस्थित मार्किंग करून घ्या। कॅनव्हास आणि अस्तरचा भाग जो असतो त्याला पिनार लावा आणि मग मार्किंग करून घ्या। तर असं आपल्याला घडी टाकायची आहे आणि हा पॅच आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे, दोन्ही साइडने कट करून घ्यायचं। तर इथे एक मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगेन। मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास घेते। आता मला 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत लाईव्ह क्लास सुरू करून। आतापर्यंत माझ्या 23 बॅच झालेल्या आहेत। आता 24व्या बॅचसाठी ॲडमिशन सुरू आहे। ज्या कोणाताईला माझ्या लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकता। क्लासची फीस पण खूप कमी आहे। ॲडमिशनसाठी तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, त्याच्यावरती फक्त तुम्ही मला हाय म्हणून मेसेज करा। तुम्हाला क्लासविषयी सर्व माहिती मिळून जाईल। क्लासमध्ये खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्ससह मी खूप सविस्तर पद्धतीने शिकवते आणि आपला जो क्लास आहे ना तो लाईव्ह झूम मीटिंगवरती असतो। लाईव्ह झूम मीटिंग तर आता सर्वांनाच माहिती आहे, त्याच्यावरती असतो। तर क्लासचा टायमिंग आहे दुपारी 2 ते 3 चा आहे आणि क्लास रोज 1 तास राहील। 21 दिवसाचा क्लास असतो आपला। तर इथं पॅच जो आहे तुम्ही पॅच साडीतील कपड्यावरती पण कट करून घेतलेला आहे बोलत बोलत। आणि आता इथे आपण जो साडीतील कपडा आहे त्याला आपण जोड देऊया। तर इथं साईडनी जे आहे ना साडीतील कपड्याचा थोडासा कलर मिक्स होता, मग जास्तच मी साडी कट केली असते तर त्यांना साडी कमी पडली असती, म्हणजे कस्टमरांना।
म्हणून मी जास्त काही तर साडीतील कपडा घेतलेला नाही. हा साडीतील कपडा मी 5 इंच कट करून घेतलेला आहे. ते साईडने जे आलेलं आहे ते तेवढं काही दिसणार नाही, म्हणजे मिक्स कलर दिसतोय ना हा साईडने, तो काही तेवढं दिसणार नाही, त्यामुळे ठीक आहे. चला तर आता शिलाई देऊन घेतली, जोड देऊन घेतला. आता याच्यावरती आपण कॅनव्हास ठेवूया आणि इस्त्री करून घेऊया. याला प्रेस करायची आहे, म्हणजे कॅनव्हास आपल्याला चिटकवायचे. कॅनव्हासच्या एका साईडने शायनिंग मध्ये असतं, त्या साईडने आपल्याला खालच्या साईडने ठेवायचे, म्हणजे चिटकलं जातं, तिथून चिटकत ते. आणि आता याच्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची किंवा डायरेक्ट आपण शिलाई पण देऊन घेऊ शकतो. प्रेस केलं की व्यवस्थित कॅनव्हास आणि साडीतील कपडा चिटकून बसतो आणि आपल्याला शिलाई पण व्यवस्थित देता येते. शायनी बाजू कॅनव्हासची खालच्या साईडने करायचं आणि वरच्या साईडने प्लेन बाजू घ्यायची, असं चिटकवून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला शिलाई मस्त देता येते, त्याला फिनिशिंग छान येते पॅचची. जर आपण जर न चिटकवता जर शिलाई दिली तर फिनिशिंग तेवढी व्यवस्थित नाही येणार. तर वरचा थोडासा मी कपडा कट करते आणि पॅचला आपण शिलाई देऊन घेऊया. अगोदर गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घेऊया, म्हणजे आतल्या साईडने, नंतर बाहेरच्या साईडने आपल्याला शिलाई द्यायची आहे. शिलाई दिलं की साडीतील जो कपडा आहे तो एक्स्ट्रा आहे तो कट करायचा, अर्धा इंच शिल्लक ठेवायचा आणि बाकीचा कट करून घ्यायचा. अर्धा इंच काबर शिल्लक ठेवलेला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तर आता हा जो अर्धा इंच कपडा शिल्लक ठेवलेला आहे त्याला असे कट द्यायचे आहेत कॅनव्हास बरोबर. कॅनव्हास नाही कट करायचं, फक्त कॅनव्हास बरोबर कट द्यायचे आहेत. हे फोल्ड करून आपल्याला शिलाई द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या पॅचचे दोरे वगैरे निघणार नाहीत, याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचे, फोल्ड करू करू. कट दिल्यामुळे व्यवस्थित फोल्ड होतं आणि शिलाई पण आपल्याला व्यवस्थित देता येते. इथे या पद्धतीने आपला हा पॅच तयार आहे, खालच्या साईडने छान फिनिशिंग येते. तर आता आपण पाठीमागलचा भाग घेऊया. पाठीमागलच्या भागाची ही वरच्या साईडने उलटी बाजू आहे आणि उलट्या साईडनेच आपल्याला अस्तरचा भाग ठेवायचा आहे. आणि तिन्ही साईडने आपण अशा गळ्याच्या साईडने पिना लावून घेऊया, जेणेकरून आपला गळा मोठा वगैरे होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि शिलाई द्यायचंय. इथून आपण सावकाश गळ्याला पाव इंचावर शिलाई देऊन घेऊया. कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायचे, टंचन उचलायचे आणि नंतर शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी गळ्याला शिलाई देऊन घेतली. या पिना काढायच्या आणि गळ्याच्या आतमधला ब्लाउज पीसचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि नंतर पूर्ण साईडने शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया. इथे मी पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. तर आता आपण कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घेऊया. तर त्यासाठी मी शोल्डरचं सेंटर घेतलं आणि खालच्या साईडने फोल्ड केलं. डाचाची रुंदी घ्यायचं आपल्याला अर्धा इंच आणि डाचाची उंची घ्यायचे 4 इंच. 4.5 इंच पण घेऊ शकता. डाचाला शिलाई दिली की थोडासा कमरेचा भाग वर खाली होतो. झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय. इथे आपला पाठीमागलचा भाग तयार आहे, तर त्याला आपल्याला पट्टी लावायची आहे कमरेच्या भागाला. तर त्यासाठी मी इथे 2 इंचाची पट्टी घेतली. त्या पट्टीला मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली आणि इथे कमरेच्या भागाला लावायची आहे. आणि आता हिला दाब शिलाई देऊन घ्यायची. या पट्टीला पट्टीवरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते. दाब शिलाई देऊन झाली की पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायची आहे आणि खालूनच आपण शिलाई देणार आहोत. नंतर वरच्या साईडने आपल्याला हात शिलाई करून घ्यायची असते. तर आता आपला हा पाठीमागलचा भाग रेडी आहे. तर आपला पॅच पण तयार आहे. पॅचचा मी आतमधला कपडा सुद्धा कट केला होता गळ्याच्या. तर ब्लाउज पीस म्हणजे पाठीमागलच्या भागाचा हा उलटा भाग आहे वरच्या साईडने आणि पॅच जो ठेवलेला आहे तो खालच्या साईडने सरळ आहे, म्हणजे वरच्या साईडने उलटा आहे. या पद्धतीने ठेवायचंय. आपल्याला पॅचला पलटी मारायचं असतं. तर मी काय करते, आता गळ्याच्या साईडने पाव इंचावर शिलाई देऊन घेते. अगोदर पिना लावून सेट करूया आणि पाव इंचावर शिलाई देऊन घेऊया. व्यवस्थित ठेवायचं, पॅच वर खाली होऊ द्यायचं नाही. अगोदर गळ्याचं टोक व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे खालचं
कोना पानगळ्याचा, नंतर शिलाई देऊन घ्यायची। देऊया आता इथून आपण शिलाई 1/2 इंचावरती सावकाश शिलाई देऊन घ्यायची, गडबड नाही करायची। कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची आहे कोण्यापाशी, त्यानंतर टंचन उचलायचं आणि कपडा फिरवून घ्यायचा, म्हणजे इथं कोना आपला व्यवस्थित येतो। पूर्ण शिलाई दिली की आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट दिल्यामुळे आपला पॅच व्यवस्थित पलटी होतं, फिनिशिंग छान येते। हे जरूर कट द्या तुम्ही सर्वांनी। आता हा पॅच आपण सरळ साइडने करूया, पिना काढायच्या आणि सरळ साइडने पलटी करूया, वरच्या साइडने असं सरळ येतो। आता मी शिलाई इथे कशी देणार आहे मी तुम्हाला थोडंसं सांगते। तर थोडासा अस्तरचा जो भाग आहे ना खालचा ब्लाउज पीसचा अस्तरचा, तो इथे गोट आल्यासारखा लावणार आहे मी। सेपरेट असं आपल्याला गोट लावायची गरज नाही, हे पहा गोट लावल्यासारखंच होतं। थोडंसं दिसू द्यायचं आपल्याला अस्तरचा भाग। अस्तरचा भाग दिसल्यामुळे इथे काय आपला ब्लाउज खराब वगैरे दिसणार नाही, ओळखू येणार नाही तेवढं काही जास्त। आपण गोट लावला आहे असं आपल्याला वाटेल। बघा तुम्ही पण या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सेपरेट गोट लावायची गरज नाही, जो आपला ब्लाउजचाच भाग असतो त्याच्यातूनच आपल्याला असा गोट तयार करायचा आहे। इथे पूर्ण गळ्याला मी शिलाई देऊन घेतली पॅचला। तर पहा गोट लावल्यासारखाच वाटते, परंतु आपण इथे गोट वगैरे असं काही सेपरेट तयार केलेलं नाही। जो अस्तरचा कपडा होता खालच्या साइडने येतो त्याचाच आपण असा गोट तयार केलेला आहे, मस्त दिसतो। आणि अस्तर आपण चांगलेच यूज करतो त्यामुळे अस्तरचा वगैरे कलर काही जाणार नाही। शिलाई देऊन झाली की आता आपण लेस लावून घेऊया बाहेरच्या बाजूनी। तर इथे थोडीशी मोठी लेस लावणार आहे मी, ही पहा अशी थोडीशी मोठी लेस लावायचे। जास्त बारीक पण लावलं की पॅचचे कधी मध्ये दोरे जर निघाले तर ते दोरे दिसून येतात, त्यामुळे जाड अशी थोडी लेस लावून घ्यायची आहे आपल्याला। कोण्याच्या ठिकाणी आपण लेसला एक चुनी देऊन घेऊया, म्हणजे कोना व्यवस्थित दिसतो। हे पहा या पद्धतीने चुनी देऊन घ्यायची आहे। आणि लेस लावते वेळेस लेसला ओढायचं नाही, हलक्या हाताने लेस लावायची। ओढून जर आपण शिलाई दिली लेसला तर चुन्या पडल्या जातात। लेसला आपण डबल एक शिलाई देऊन घेऊया बाहेरच्या बाजूने। तर इथे आपला पूर्ण पॅच लावून तयार आहे। तर गळ्याच्या आतमध्ये आपण छोटा पॅच तयार करणार आहोत, तर त्यासाठी नखीचा एक भाग घेतलेला आहे आणि साडेतीन कपड्याचे 2 भाग घेतलेले आहेत। तर असं त्रिकोणीमध्ये फोल्ड करायचे आणि शिलाई द्यायचे। हे पाशे एकमेकांवरती ठेवायचे, 1/2 इंच दिसला पाहिजे एकमेकांवरती ठेवल्यानंतर खालचा भाग। 3 करणार आहोत असे। तर ही छोटीशी डिझाइन आपली तयार होते। आता ही वर ठेवायची आणि एक शिलाई द्यायची, म्हणजे इथे आपली छोटी डिझाइन तयार होते। आणि खालचा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो कट करून टाकायचा। आता लावूया आपण गळ्याला हे बरोबर इथे सेंटर वरती लावायचे कोण्यापाशी, दोन्ही साइडने बरोबर त्याचा कपडा आला पाहिजे, म्हणजे कोणे व्यवस्थित सेंटर वरतीच आले पाहिजेत। आणि लॉक करायचं सुरुवातीला आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचं, व्यवस्थित पॅक करायचंय। तर इथे हे एक शिलाई दिलं की आपली फायनली डिझाइन तयार होते। डिझाइनचा लुक पहा, कलर कॉम्बिनेशन पहा, खूप सुंदर दिसतोय। तुम्हाला जर दोरी लावायची असेल या डिझाइनला म्हणजे वर, तर तुम्ही दोरी पण लावून घेऊ शकता। इथे मी छोटे छोटे पॅच लावलेले आहेत खाली, आणि जे दोरे वगैरे आलेले असतात ना ते दोरे आपल्याला कट करून घ्यायचे, शोल्डरला वगैरे आलेले। मस्त सुंदर अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। तर मग ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।